नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. घर, जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वागत करते सगळ्यांचं. आणि विषय नवीन घेऊन आलेली आहे तुमच्यासमोर, तो म्हणजे पितृदोष. पितृदोष जर आपल्याला असेल तर काय संकेत मिळतात, कुठल्या संकेतामुळे आपण समजायचं की आपल्याला पितृदोष आहे. आता सगळेच जाणकार झालेले आहे, सगळ्यांनाच माहिती आहे की पितृदोषामुळे आपल्या जीवनातील प्रगती कशी खुंटते. आपण जीवनामध्ये उन्नतीच्या मार्गाकडे न जाता अधोगतीच्या मार्गाला जातो. आपल्यावर वेगवेगळे संकट येतात, आपली प्रगती होत नाही, आपल्या सगळ्यांशी वादविवाद होतात, जे काम करायला जाव ते होत नाही आणि भलतंच काहीतरी वेगळंच घडून येतं. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्यामुळे पितृदोष पितृदोष अशा बऱ्याच गोष्टींना कारणीभूत ठरतो. तर आपण आज मुख्यत्वे करून पितृदोष आहे हे कसे कळावे हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत. पण त्याआधी पटकन जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशीच छान छान माहिती, आध्यात्मिक माहिती तुमच्यापर्यंत मला पोहोचवण्यास मदत होईल. आणि नुसतं सबस्क्राईब करू नका, तर त्यातलं बेल आयकॉन प्रेस करून ऑल ऑप्शन दाबा, म्हणजे स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात मिळणारी आध्यात्मिक माहिती तुमच्यापर्यंत सहजपणे पोहोचवता येईल. तर आपण आज जाणून घेतो आहे की पितृदोष आहे हे कसे कळावे. घरात पितृदोष असेल तर असे संकेत वारंवार दिसतात. पहिला संकेत आहे की घराच्या अंगणामध्ये, घराच्या भिंतीमध्ये किंवा घराच्या अगदी जवळ, म्हणजे तुमचं घर ज्या क्षेत्रामध्ये आहे त्या क्षेत्रामध्ये पिंपळ उगवणे. वास्तू आणि हिंदू धार्मिक शास्त्रानुसार घरात गच्चीवर पिंपळाचे झाड उगवणे अशुभ मानले जाते. घरामध्ये पिंपळाचे झाड वारंवार उगवत असेल तर ते पितृदोषाचे लक्षण मानले जाते. तुमचे मृत पूर्वज म्हणजे पितरदेव तुमच्यावर नाराज असल्याचा तो संकेत समजावा. यावर उपाय म्हणजे कोणत्याही सोमवारी पिंपळाचे झाड मुळासह उपटून नदीत फेकून द्यावे. तसेच येत्या सोमवती अमावस्येच्या दिवशी गरिबांना दान करावे. शक्य असेल तर गरीब मुलांना पांढरे कपडे दान करावे. असे केल्यानं मृत पितर तृप्त होतात. परिणामी पितृदोषापासून मुक्ती मिळते. दुसरा संकेत आहे की अतिविचार करणं. जर एखादी व्यक्ती कोणत्याही कामाबद्दल जास्त विचार करत असेल किंवा आपण कुठेतरी अडकलो आहोत असे वाटत असेल तर ते चांगले लक्षण नाही. यामागे पितृदोष असू शकतो. अनावश्यक अतिविचार माणसाला वेडा बनवू शकतो. अशी स्थिती चंद्राच्या क्षीणतेमुळे देखील निर्माण होते. नियमित दिनचर्या नीट न पाळल्यास कुंडलीचा चंद्र दूषित होतो. अशा वेळी शिवलिंगावर नित्य जल अर्पण करावे असे सांगितले जाते. सोमवती अमावस्येच्या दिवशी ज्या व्यक्तीच्या कुंडलीत कालसर्पदोष असेल त्यांनी भगवान शंकराची पूजा करावी. भगवान शंकराच्या पूजेसोबत रुद्राभिषेक करावा. यामुळे भगवान शिव प्रसन्न होतात आणि कालसर्पदोषाचा अशुभ प्रभावही कमी होतो. तर हा एक मुख्य संकेत पितृदोषाचा आपण पाहिला आहे. आता पुढचा एक संकेत आहे की आपली चूक नसताना आपल्यावर खोटा आळ येणे. घरातील व्यक्ती किंवा अमूल्य वस्तू हरवणे, व्यक्ती कुठेतरी न सांगता निघून जाणे, घरामधील कर्त्या पुरुषांना सतत आजारपण राहणे, ही सर्व पितृदोषाची लक्षणं आहेत. आणि पितृदोष ज्या घरामध्ये असतो, म्हणजे ज्या घरामध्ये आपल्या पितरांचा आशीर्वाद किंवा पितरांचा दोष, आशीर्वाद त्या घरावर नसणं किंवा पितरांचा दोष त्या घरांवर असणं, तर अशा कुटुंबाची प्रगती ते पितर होऊ देत नाही. आपण किती देवांची पूजा करा, किती देवांची सेवा करा, पण जोपर्यंत आपण आपले पूर्वज, आपले पितृदेव तृप्त करून, त्यांना आनंदित करून आपण त्यांची योग्य सेवा न करता जर आपण पुढचे कार्यक्रमण केले तर आपल्याला कुठल्याही आपल्या कामामध्ये यश प्राप्त होत नाही. त्यामुळे जर का आपल्याला पितृदोष असेल, पूर्वजांचे काही ऋण आपल्यावर असेल, तर ते
त्यातून ऋणमुक्त व्हावं. पितृदोषावर सगळ्यात योग्य आणि अतिशय 100% इलाज म्हणजे नारायण नागबडी यांचे पूजन, आणि हा विधी नाशिक येथील त्र्यंबकेश्वर या ठिकाणीच केला जातो. पण काही लहान लहान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये सांगितले जाणारे उपाय व तोडगे, जसे एकादशीच्या दिवशी छोटे भागवत सप्ताह पारायण करणे, यामुळे देखील पितृदोषाचा बराचसा प्रभाव कमी होतो. नित्य पंचमहायज्ञ करणे, यामुळे देखील पितृदोषाचा प्रभाव 99% कमी होण्यास मदत होते. तर आशा करते तुम्हाला आजची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. आणि तर आता येथे व्हिडिओचा शेवट करते. तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटण्यासाठी तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. सगळ्यांनी स्वस्थ राहा, मस्त राहा आणि भगवंताचं चिंतन जरूर करत राहा.